नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक ते सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी रस्ता हा 2027 पर्यंत 6 पदरी करणार. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांची माहिती. नाशिक दिंडोरी वणी सप्तशृंगी गड हा रस्ता वरती ट्रॅफिकची समस्या ही भेडसावत असून दिंडोरी शहर लवकरच ट्रॅफिक मुक्त करणार असल्याची माहिती शिंदेगड शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी काल बोलताना सांगितलं. यावेळेस आमचे प्रतिनिधी शामराव सोनवणे यांनी दिंडोरीच्या ट्रॅफिक संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी 2027 पर्यंत नाशिक दिंडोरी वणी ते सप्तशृंगी गड हा रस्ता 6 पदरीकरण करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष भाऊलाल तांबडे यांनी सांगितले. दिंडोरीची ट्रॅफिक ही समस्या मोठी आहे आणि याबद्दल आपण काय तोडगा काढणार आहात? एकदम महत्त्वाचा प्रश्न उच्चारला. त्या दिवशी आदरणीय शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री, मुख्य नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री MSRDC हे जे खातं आहे ते आमच्याकडं आहे. तर आदरणीय या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, विद्यमान शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, आमचे मार्गदर्शक दादाजी भुसे साहेबांना मी आवर्जून हा विषय घेतला. त्या बैठकीला दादा पण होते. त्यांना सांगितलं इथून ते वणीच्या गाडापर्यंत हा रस्ता 6 पदरी झाला पाहिजे. इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. त्यांनी सांगितलं 2027च्या पहिले येणाऱ्या श्रेष्ठ काळामध्ये MSRDCच्या माध्यमातून याला काही अडचणी होत्या. त्यामुळं हा प्रश्न निश्चितपणानं शिवसेनेच्या माध्यमातून सोडविल्याशिवाय राहणार नाही आणि 6 पदरी रस्ता केल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहू शकतो की आज महाविकास आघाडीची महायुतीची या ठिकाणी सर्व सभा संपन्न झाली आहे. दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.